तर मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासूनच दमदार पाऊस सुरू आहे। दादर, कुर्ला, परळ या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। तर अंधेरी, बोरिवली या परिसरात देखील दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। दहिसर परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे। रस्ते वाहतूक मंदावलेली आहे। तर मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं सध्या विलंबाने सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ठाण्याहून शुभम कोळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर मुंबईचा आढावा घेण्याकरता स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाते स्वप्नील, तुझ्याकडे येते। सुरुवातीला मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पाऊस सुरू आहे। 9 वाजत आलेले आहेत, पण मुंबईत अंधार दाटलेला आहे अशी खरं तर स्थिती आहे। रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावलाय, तर रेल्वे वाहतूक सुद्धा विलंबाने आहे। काय सध्या परिस्थिती आहे मुंबईत? कुठं कुठं पाणी साचायला सुरुवात झाली आहे? स्वप्नील, तुझा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। स्वप्नीलजी, मध्ये पाणी साचण्यास अगदी स्वप्नील आवाज येतोय, बोल। लागवी निश्चित पाणी साचण्यास आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे, कारण 9 वाजत आलेले आहेत। जी 9 वाजल्यावरती मुंबई गजबजलेली दिसते, रस्त्यांवरती वाहनांची वर्दळ दिसते, मात्र ती आज कुठेही दिसत नाहीये। कारण गेल्या काही दिवसांपासून बघत होतो आपण पाऊस मुंबईमध्ये गेल्या काही उसंत घेतली होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। 9 वाजता सुद्धा दृश्यमानता ही कमी आपल्याला पाहायला मिळते। जोरदार पाऊस पडतोय आणि येल्लो कुठे, ऑरेंज कुठे, रेड अलर्ट असा जारी करण्यात आलेला आहे। मात्र मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकारचं आपत्ती दल असेल, याकडून सर्व किनारपट्ट्यांवरती, मुंबई किनारपट्ट्यांवरती लक्ष ठेवण्यात येते आणि पोलिसांकडून सुद्धा सहकार्य हे नागरिकांना करण्यात येते। ज्या भागामध्ये सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात होतोय, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा वेगाने होईल या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा काम करताना पाहायला मिळतात। मात्र आगामी पूर्ण तासांमध्ये आणि पूर्ण दिवसामध्ये अनेक ठिकाणी तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तर कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे। यामुळे सर्व आपत्ती दल आहेत ते सुद्धा चोख लक्ष ठेवून या ठिकाणी पाहायला मिळतात। लागवी स्वप्नील, अगदी थोडक्यात सांगशील हायटाईडची वेळ किती वाजता आहे या संदर्भात काही माहिती मिळते का? कारण आज वीकेंडचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर मुंबईकर किंवा आसपासच्या उपनगरातले नागरिक सुद्धा हे समुद्रकिनारी जात असतात, मरीन ड्राईव्ह परिसरात जात असतात, पण हायटाईडची वेळ किती वाजता आहे या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतायत का? कारण दमदार पाऊस सध्या सुरू आहे। लागवी निश्चित पालिकेने दिलेल्या माहितीनुसार हायटाईडची वेळ सुद्धा देण्यात आलेली आहे। 12:30 ते दुपारी 2 पर्यंत, 1:30 ते 2 पर्यंत या ठिकाणी हायटाईड असण्याची शक्यता नाही। 4.5 मीटर लांब आणि उंच अशा या लाटा उसळतील अशा प्रमाणाचं एक शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी तटरक्षक दल असतील या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। कोणत्याही प्रकारची आपत्ती ही मुंबईमध्ये घडू नये तसेच पालिकेकडून लोकांना सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे। निश्चित थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय ठाण्यात देखील धुवाधार पाऊस सुरू आहे। ठाण्यात नेमकी काय परिस्थिती सध्या पाहायला मिळतीये? निश्चित लागवी पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जो आहे तो काल रात्रीपासूनच ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाला एकंदरीत सुरुवात जी आहे ती झालेली आहे। काल रात्रीपासून आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 55 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती ठाणे शहरामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाहिलं झालं तर याचा फटका जो होतो कुठेतरी मध्य रेल्वे असेल किंवा वाहतूक कोंडीचा याचा फटका सुद्धा जाणवत आहे। तर निश्चितच ठाण्यातील अनेक सकल भागांमध्ये देखील पाणी भरण्याला जे रात्रीपासून सुरुवात झाली होती, परंतु महापालिका प्रशासनाच्या वतीने सेक्शन पंपच्या साहाय्याने हे पाणी जे आहे ते बाजूला सारण्याचं काम मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे। त्याचबरोबर वीकेंड असल्यामुळे आज ठाणेकर नागरिक जे आहेत ते मासुंदा तलाव असेल, त्याचबरोबर उपवन तलाव असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता वर्तवली होती। म्हणूनच महापालिका प्रशासन असेल त्यांनी खबरदारी म्हणून त्या ठिकाणी येण्याकडचे मार्ग जे आहेत ते तलावाकडचे सर्वच बंद जे आहेत ते केलेले आहेत। महापालिकेने जे आहे ते नागरिकांना आवाहन देखील केलेलं आहे की अत्यावश्यक काम असल्यावरच नागरिकांनी जे आहे ते बाहेर पडावं। लागवी निश्चित शुभम आणि स्वप्नील, तुमचा दोघांचाही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।